नमस्कार, मी रेश्मा म्हणजेच पद्मजा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते रेश्माज रेसिपीजमध्ये। तर तुम्हा सर्वांना सगळ्यात आधी माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आषाढी एकादशी निमित्त मी आज तुमच्याशी एक उपवासाची रेसिपी शेअर करते आहे। तर तुमच्या लक्षात आलं असेल काय आहे ही रेसिपी। तर मी आज मस्त असे उपवासाचे डोसे बनवलेले आहेत, त्यानंतर उपवासाची मी भाजी बनवलेली आहे आणि उपवासाची चटणी पण बनवलेली आहे। तर हे जे डोसे आहेत ते अतिशय छान बनतात आणि याला अगदी पूर्वतयारीला खूप कमी वेळ लागतो, म्हणजे अगदी तुम्ही 10 मिनिटात तयारी करून ही रेसिपी बनवू शकता। त्यामुळे अगदी घाईच्या वेळेस अगदी छान अशी ही रेसिपी तुम्ही बनवू शकता। तर नक्की ही रेसिपी माझी तुम्ही उद्या आषाढी एकादशीसाठी बनवून बघा, तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल। तर असे हे छान असे हे जाळीदार मस्त असे मी हे डोसे बनवलेले आहेत। आता हे डोसे कशाचे बनवलेले आहेत तुम्हाला कळेलच। त्यानंतर ही खोबऱ्याची चटणी आणि मी मस्त असे बटाट्याची भाजी देखील बनवलेली आहे। तर मी पहिल्यांदा तुम्हाला हा डोसा खाऊनच दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे किती छान आणि टेम्पटिंग हा उपवासाचा डोसा झालेला आहे आणि तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा। तर असा हा जाळीदार डोसा मी घेतलेला आहे, त्याला असं वरून तूप लावलेलं आहे आणि ही जी उपवासाची भाजी मी बनवलेली आहे ही भाजी मी अशी मध्ये घेणार आहे, म्हणजे ठेवून देणार आहे, अशी मध्ये स्टफ करणार आहे। त्यानंतर मी हे थोडेसे फ्राईज पण तळले होते ते पण मी याच्यावर ठेवणार आहे आणि छान असा रोल करून मस्त असं हा डोसा मी आता खाऊन बघणार आहे। तर अगदी अप्रतिम चवीचा असा हा मस्त असा सॉफ्ट असा स्पंजी असा हा डोसा झालेला आहे। तुम्हाला जर असा बटाट्याची भाजी स्टफ करून जर हा डोसा खायचा नसेल तर तुम्ही हा डोसा जी आपली खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे त्या चटणीबरोबर पण छान असा एन्जॉय करू शकता। तर मी आताच टेस्ट करून बघितलेला आहे, तर अतिशय छान एकदम मस्त असा एम्मी हा डोसा झालेला आहे। तर नक्की तुम्ही ही रेसिपी जी आहे ती नक्की बनवून बघा। चला तर मग पटकन बघून घ्या या उपवासाच्या मसाल्या डोशाची डिटेल रेसिपी। तर इथे मी एका मिक्सर जारमध्ये 2 छोट्या वाट्या मी भगर म्हणजे जे आपले वरीचे तांदूळ आहेत ते घेतलेले आहेत। त्यानंतर ती सेमच वाटीनं मी 1 वाटी मी मखाना घेतलेला आहे आणि हे मी पहिल्यांदा याची पावडर बनवून घेणार आहे। आता हे मी छान असं बारीक पावडर बनवून घेतलेली आहे याची, अशी फाईन पावडर झालेली आहे ही। आता यामध्ये मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरवी मिरची, ह्या 2 मिरच्या टाकणार आहे आणि त्यानंतर मी पाव वाटी दही घेतलेलं आहे, ते दही मी यात टाकलेलं आहे आणि हे परत एकदा मी मिक्सरवर फिरवून घेणार आहे। आता यामध्ये हे सगळं असं मिक्स केल्यानंतर यामध्ये मी लागेल तसं पाणी टाकणार आहे। पहिल्यांदा मी सुरुवातीला अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हे जे आपलं मिश्रण आहे हे मी परत एकदा मिक्सरवरून फिरवून घेणार आहे। करायला मला 1 वाटी पाणी लागलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला मी अर्धी वाटी नंतर अर्धी वाटी पाणी घालून मी असं हे तयार करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर मी हे एका बाउलमध्ये एका मोठ्या भांड्यात हे जे आपलं डोश्याचं बॅटर आहे ते काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये जे हे पीठ राहिलं होतं त्यात परत अर्धी वाटी पाणी घालून मी हे असं मिक्सर तयार केलेलं आहे, म्हणजे टोटल मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे। आता आपण डोशाचा मसाला बनवण्यासाठी तयारी करतो। तर इथे मी 6 ते 7 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ते मी असे रफली कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर एका कढईत मी 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे, 1 टीस्पून जिरे आणि मिरची याची 1 टेबलस्पून पेस्ट पण मी टाकलेली आहे, म्हणजे जाडसर वाटलेली मिरची आणि जिरे मी टाकलेले आहे आणि हे छान 1 मिनिट मी असं हे परतून घेणार आहे। आता हे छान परतल्यानंतर हे बटाटे टाकणार आहे आणि हे छान असं मिक्स करून घेणार आहे। आता यात हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि परत एकदा छान असे मिक्स करून घेते।
आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 2 टेबलस्पून जे आपलं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते कूट टाकलेलं आहे. हे कूट मी आता बारीक पावडर करून टाकलेलं आहे. तुम्हाला जाडसर जर कूट आवडत असेल तर तुम्ही जाडसर कूट देखील इथे वापरू शकता. आता हे छान असं मिक्स करूया. अगदी 1 मिनिट पण मी हे परतून घेणार आहे आणि मी आता गॅस बंद करणार आहे आणि आपलं मस्त असं ही उपवासाची भाजी किंवा उपवासाचा मसाला डोसाचा मसाला तयार झालेला आहे. तर हे आता एका प्लेटमध्ये काढून आपण थंड व्हायला ठेवून देऊयात. आता डोसा बॅटर रेस्टला ठेवून 10 मिनटं झालेली आहेत. तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि अगदी चिमूटभर असा मी सोडा टाकणार आहे आणि हे छान मिक्स करणार आहे. आणि तापलेल्या अशा डोशा तव्याला मी तेल लावून घेऊन थोडंसं टेम्परेचर मेंटेन करत करत मी हे डोसे बनवून घेणार आहे. तर अतिशय छान असे हे डोसे बनतात. एकदम जाळीदार बनतात हे डोसे आणि कुठेही हे डोसे तव्याला चिटकत नाहीत. अगदी कडा पण आपोआप सुटू लागतात त्याच्या आणि मस्त असे हे एकदम सॉफ्ट असे जाळीदार डोसे तयार होतात. अशा कडा सुटू लागल्या की तुम्ही हे असे परतून घ्या डोसे आणि दोन्ही साईडने छान असे ब्राऊन कलरमध्ये भाजून घेऊ शकता. जर तुम्हाला भाजी किंवा चटणी बनवायला वेळ नसेल तर तुम्ही याच्यावर फक्त लोणी टाकून किंवा याला तूप लावून पण तुम्ही हा डोसा खाऊ शकता. अगदी लोणी डोसा जसा लागतो नॉर्मल तसेच हे छान असे टेस्टी डोसे बनतात. आता इथे हे मी दुसऱ्या डोशाचं पण बॅटर असं टाकलेलं आहे आणि दुसरा डोसा बनवून घेत आहे. आता याला पण छान अशी जाळी दिसत असेल तुम्हाला, किती छान जाळी पडलेली आहे. आता हे वरून थोडंसं सुकत आलं की मी याच्यावर तूप लावणार आहे आणि आपली जी भाजी आहे, जो आपला मसाला पण बनवलेला आहे, तो मसाला मी याला लावून आपण हा फोल्ड करून डोसा बनवून घेणार आहे. म्हणजे तुम्ही एकतर दोन्ही साईडनी भाजून पण हा डोसा बनवू शकता किंवा असा मध्ये मसाला स्टफ करून पण तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही हा डोसा बनवू शकता. तर असे मस्त असे हे मी सगळे डोसे बनवून घेणार आहे. तुम्ही पण याच पद्धतीने असे हे डोसे बनवून घ्या. तर असे मस्त असे हे आपले जाळीदार डोसे बनलेले आहेत. त्यानंतर मस्त अशी ही आपली उपवासाची भाजी, त्याचप्रमाणे चटणी देखील तयार झालेली आहे. तर माझी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझी ही रेसिपी लाईक नक्की करा आणि माझी ही रेसिपी शेअर पण करा. आणि मग जर माझ्या ह्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग परत पुन्हा भेटूयात अशाच एका मस्त मजेदार नवीन चमचमीत चटपटीत आणि झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही पण असेच नवीन नवीन पदार्थ बनवा, स्वतः खा, घरच्यांना खाऊ घाला आणि त्यासाठी माझा चॅनल बघत राहा.